आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या राज्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार. गोंदियामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची करणार पायाभरणी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ईपीएफवर 8.25% व्याजदर देण्याचा विश्वस्त मंडळाचा निर्णय. सॉफ्टवेअर उद्योगांनी तसंच स्टार्टअपनी प्रादेशिक क्षमता तसंच कमतरता आणि गरज यांचा विचार करून आपलं संशोधन विकसित करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आणि हायड्रोजन हाच जगाचा भविष्यातील ऊर्जा तारणहार, पद्मश्री डॉ. गणपती यादव यांचं ग्रीन हायड्रोजन परिषदेत प्रतिपादन. उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या राज्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. गोंदियामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पायाभरणी तसंच गोंदिया शिक्षण संस्थेचे संस्थापक मनोहरभाई पटेल यांच्या 118व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या जयंतीच्या निमित्तानं गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी, पत्रकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते यांचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री धर्मराव बाबा आत्रम यांच्या हस्ते सत्कार होणार असून हा सोहळा सकाळी 11 वाजता गोंदियाच्या डीबी सायन्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजिण्यात आला आहे. त्यानंतर गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दुपारी 1 वाजता होणार आहे. उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं भविष्य निर्वाह निधीसाठी 8.25% व्याजदर निश्चित केला आहे, अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंदर यादव यांनी दिली. चालू आर्थिक वर्षासाठी हा दर लागू राहील, असं संघटनेच्या विश्वस्त मंडळाच्या आजच्या बैठकीत ठरलं. गेल्या आर्थिक वर्षात पीएफवर 8.15% दरानं व्याज मिळत होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे वकिली हा नुसता एक व्यवसाय नसून ते सामाजिक बदल घडवून आणणारं साधन आहे. तसंच संविधानाची मूल्य जपूनच न्यायदानात समाधानकारक कामगिरी करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू न्यायमूर्ती भूषण गवई यांनी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी नागपूर विद्यापीठाच्या वारंगा येथील शैक्षणिक परिसरात आयोजित द्वितीय दीक्षांत समारंभात केलं. समारंभात एकंदर 6 आचार्य पदवी प्रमाणपत्र, 37 पदव्युत्तर प्रमाणपत्र, 105 पदवी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. तसंच 21 सुवर्ण पदकं गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी प्रदान करण्यात आले. श्रेया त्रिपाठी आणि सहस्त्रश्रील उमा पांडे यांनी सर्वाधिक सुवर्ण पदक मिळवले. कार्यक्रमाला माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर, न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय, न्यायमूर्ती नितीन सांबरे, प्रशासकीय न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि न्यायमूर्ती अनिल एस किलोर, न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे सदस्य, त्याचबरोबर विधी क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच विद्यार्थी वर्गाचे पालकवृंद यांची उपस्थिती होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सॉफ्टवेअर उद्योगांनी तसंच स्टार्टअपनी प्रादेशिक क्षमता तसंच कमतरता आणि गरज यांचा विचार करून आपलं संशोधन शाश्वत विकासासाठी विकसित केलं पाहिजे. यासाठी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया STPI यासारख्या संस्थांनी विदर्भातील शैक्षणिक आणि अभियांत्रिकी संशोधन संस्थांसोबत समन्वय, संवाद आणि सहकार्य ठेवलं पाहिजे आणि सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडवून येतील असं शाश्वत संशोधन केलं पाहिजे, असं आवाहन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केलं. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया STPIच्या नागपूरच्या गायत्री नगर इथं
इन्क्युबेशन फॅसिलिटीची सुरुवात आज गडकरींच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया एसटीपीआयचे महासंचालक अरविंद कुमार, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे प्रामुख्यानं उपस्थित होते. याप्रसंगी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील निर्यातीला चालना देण्यासाठी एसटीपीआय सुविधेचा फायदा होणार आहे असं सांगून आयात वाढवून आणि निर्यात कमी करून आपण आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करू शकतो असं गडकरी यांनी नमूद केलं. विकासाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हे सांगून त्यांनी नागपूरमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग यांसारख्या क्षेत्रावर काम करणारे सेंटर ऑफ एक्सलन्स आणि एंटरप्रिन्युअरशिप हे एसटीपीआयतर्फे स्थापन झाले पाहिजे अशी सूचना केली. जगाचं तापमान 2027 पर्यंत 1.5 अंश सेल्सिअसनं वाढेल असं भाकीत खगोल, पर्यावरण आणि हवामान तज्ज्ञांनी मांडलं आहे. जगाच्या पाठीवर दरवर्षी उत्सर्जित होणारे 34.4 अब्ज टन कार्बन उत्सर्जनामुळे हे घडत आहे. यात एकट्या भारताचा वाटा 2.622 अब्ज टन आहे. पृथ्वीच्या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पर्यायी हरित ऊर्जेचा वापर करण्यासाठी हायड्रोजन हाच जगाचा ऊर्जा तारणहार ठरेल असं सूक्ष्म अभ्यासपूर्ण शास्त्रीय निरीक्षण पद्मश्री रसायनशास्त्रज्ञ गणपती यादव यांनी नोंदवलं. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स आणि आयईईई नागपूर उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं ग्रीन हायड्रोजन अँड क्लीन एनर्जी या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज वनामती इथं एलआयटीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री गणपती यादव यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं. भविष्यात पर्यावरणाला वाचवायचं असेल तर आपल्याला 840 मिलियन मेट्रिक टन हायड्रोजन लागेल असं सुरुवातीलाच नमूद करत पद्मश्री यादव म्हणाले, चीन, अमेरिका, युरोपियन संघांनंतर भारत हा कार्बन उत्सर्जन करणारा चौथा देश आहे. वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन उत्सर्जनापेक्षा बांधकाम क्षेत्रात उत्सर्जित होणारे कार्बन सर्वाधिक आहे. बांधकाम उद्योगाचा कार्बन उत्सर्जनातील वाटा 33% आहे. हे घातक आहे. जगाचं तापमान वाढत असल्यानं पर्यावरणातलं संतुलनही ढासळत आहे. त्यासाठी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या इंधनापेक्षा सौर, पवन आणि हायड्रोजन ऊर्जेचा पर्याय निवडणं ही मानवाचीच नाही तर पृथ्वीची गरज आहे असं ते म्हणाले. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अधीन सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलच्या नागपूर कार्यालयाद्वारे येत्या 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान 20व्या अखिल भारतीय बीएसएनएल कॅरम आणि कल्चरल टुर्नामेंट्सचं आयोजन करण्यात आलं असून 12 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी 10 वाजता आमदार निवास परिसरात बीएसएनएलच्या महाराष्ट्र दूरसंचार परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांच्या हस्ते होणार असून सन्माननीय अतिथी म्हणून कोअर नेटवर्क पश्चिम क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक प्रशांत पाटील उपस्थित राहतील. तर अध्यक्षस्थानी बीएसएनएल नागपूरचे प्रधान महाव्यवस्थापक यश पानेकर राहतील अशी माहिती आज बीएसएनएल नागपूरचे प्रधान महाव्यवस्थापक यश पानेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 12 ते 15 फेब्रुवारी या 4 दिवसीय सांस्कृतिक टुर्नामेंटमध्ये 15 राज्यांतून 148 सहभागी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील, ज्यामध्ये एकल गायन, एकल वाद्यसंगीत, एकल नृत्य, त्याचप्रमाणे समूह नृत्य आणि नाटक यांचा समावेश राहणार आहे. स्पोर्ट्स टुर्नामेंटमध्ये 17 राज्यांमधून 200 खेळाडू सहभाग घेणार असून या स्पोर्ट्स टुर्नामेंट्स सेमिनरी हिल्स येथील बीएसएनएलच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रामध्ये होणार आहेत. तर सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण हे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह इथं होणार आहे अशी माहिती पानेकर यांनी यावेळी दिली. भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक कार्यक्रम गाव चलो अभियानांतर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील वडोदा इथं पोहोचले. 24 तासांच्या या गाव चलो अभियानात प्रवासी कार्यकर्ता म्हणून ते भेट देणार असून या काळात 24 तास ते मुक्कामी राहणार आहेत. या अभियानांतर्गत 18 संघटनात्मक कार्यक्रमात सहभागी होणार असून संवाद साधतील आणि समाजातील विविध घटकांसोबत भेटी घेणार आहेत. उद्या रविवारी सकाळी अभियानात ते सहभागी होतील आणि ग्रामपंचायत चौकात चाय पे चर्चा या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधतील.
नागपूरसह पूर्व विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात आज, उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भात अमरावती आणि यवतमाळ इथं उद्या आणि परवा असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आज सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया इथं 12.9 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आहे, तर नागपूरचं किमान तापमान 16 अंश सेल्सिअस होतं. दरम्यान आगामी काही तासात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम गडगडाटासह आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या राज्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार. गोंदियामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची ते करणार पायाभरणी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ईपीएफवर 1.25% व्याजदर देण्याचा विश्वस्त मंडळाचा निर्णय. सॉफ्टवेअर उद्योगांनी तसंच स्टार्टअप्सनी प्रादेशिक क्षमता तसंच कमतरता आणि गरज यांचा विचार करून आपलं संशोधन विकसित करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आणि हायड्रोजन हाच जगाचा भविष्यातील ऊर्जा तारणहार, पद्मश्री डॉ. गणपती यादव यांचं ग्रीन हायड्रोजन परिषदेत प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.